महाराष्ट्रभर अत्यंत उत्साहात आनंदात साजरी होत आहे। मला सुद्धा आज वाटेगावला जायचं होतं, परंतु एक आनंदाची गोष्ट की ज्या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंचा जन्म झाला आहे त्या जन्मगावी परवाच दिवशी कोर्टाचा निकाल लागला आणि ती जमीन ताब्यात घ्यायची प्रक्रिया आम्ही सुरू केलेली आहे। जवळपास 25 कोटी रुपये खर्च करून येणाऱ्या या 2 महिन्यामध्ये कामाला सुरुवात होणार आहे आणि भव्य दिव्य असं स्मारक ज्या अण्णाभाऊंनी, ज्यांना आपण साहित्यरत्न म्हणतो, ज्यांनी समाजासाठी सेवा केली, त्यांचं मोठं स्मारक, त्या ठिकाणचं त्यांचं असलेलं वेगळं म्युरल्स वगैरे सर्व गोष्टी त्या ठिकाणी अंतर्भूत केल्या जाणार आहेत। म्हणून आज समाजातील सर्व घटक आज अत्यंत खुश आहेत, आनंदात आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा एक अण्णाभाऊंचं नाव या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आहेच आहे, परंतु त्यामध्ये आणखीन वाढ कशी करता येईल त्याचा आमचा प्रयत्न राहील। 410 कोटीचा लाडक्या बहिणींचा निधी आहे पुन्हा वळवण्यात आलेला आहे, त्याबद्दल काय म्हणतात? नाही, आता हे रुटीन आहे, ते दर महिन्याला मी 410 कोटी रुपये माझ्या खात्यातर्फे देत असतो। कोणती नाराजी? शेवटी संकट टळलं का ते मला माहित नाही। बरं, दुसरं आणखीन एक महत्त्वाचं की तुम्ही ज्या ठिकाणी काल गोरंट्यालचा प्रवेश झाला, पूर्वी देखील तुमच्या अजून इतर जे आहेत सोलापूर असेल किंवा पुणे असेल, जिथं जिथं तुमची लोक आहेत त्या ठिकाणी भाजपाने एक नव्या व्यक्तीला प्रवेश दिल्याचं पाहायला मिळतं। नाही, पक्ष वाढण्यासाठी भाजप त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करते, आम्ही सुद्धा अनेक प्रवेश घेतलेले आहेत, आम्ही आमच्या पद्धतीने करतोय आणि यासाठी कुणाची नाराजगी असण्याची किंवा कुणाला विरोध असण्याचं काही कारण नाही। पुढच्या आठवड्यामध्ये माझ्या जिल्ह्यातले सुद्धा अनेक मान्यवरांचा प्रवेश मी उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घेणार आहे। म्हणून ही प्रक्रिया आहे, या प्रक्रियेसाठी यांनी का घेतलं त्यांनी का घेतलं नाही किंवा घेऊ नये असं कोणतंही बंधन पुन्हा त्या पक्षावर नाही। पण युती आहे ना, युतीमध्ये युती धर्मात असं नाही आहे, म्हणून कार्यकर्ता वाढू नये किंवा कार्यकर्त्याला पक्षात घेऊ नये असं कोणताही निर्बंध कोणी कोणत्याही पक्षावर टाकलेले नाहीत। फक्त जो पक्षाचा कार्यकर्ता तुम्ही पक्षात घ्याल त्या पक्षाच्या कार्यकर्त्याचं आणि युतीचा समन्वय हा चांगला असला पाहिजे। एकमेकांमध्ये बोलताना किंवा एखाद्या वेळेला पक्षाच्या व्यतिरिक्त कोणतेही भांडण आपसामध्ये होऊ नये याची काळजी घ्यायची, एवढं समजून। सावली बियर बार जे आहे त्याच्यावर कारवाई झाली, त्याचा परवाना रद्द करण्यात आला, याबद्दल मला कल्पना नाही। दुसरं आणखीन असं की मैत्री दिन आहे रविवारी येत्या, तुमच्या जवळच्या इम्तियाज जलील नावाच्या मित्राला काय तुम्ही सल्ला द्याल? उगाच तुझं टॅलेंट आहे इतर ठिकाणी वाया घालवण्यापेक्षा चांगल्या कामासाठी घालव। बेछूट आरोप करून एखाद्या वेळेला प्रसिद्धी मिळू शकते, परंतु ती जास्त काळ राहत नाही आणि मग जर एखाद्या वेळेला समाज मनातून आपण घसरलो किंवा त्यांच्याबद्दल समाजाचं आपल्याबद्दल मत जर वाईट झालं तर ते पुन्हा तयार करणं यासाठी फार कालावधी लागतो। म्हणून कधी जपून बोला आणि जपून टीका करा।